नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर रोखोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संजय राठोडांच्या राजीनाम्याला महिनाही उलटला नाही, तोच गृहमंत्री पदावरच्या महत्त्वाच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय. महाविकास आघाडी सरकारसाठी खरंच नामुष्की आहे. अंबानी घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब हे सारंच काही सरकारची कसोटी पाहणारच होतं. पण सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, लसीकरणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं असताना महत्त्वाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणं किंवा तो द्यावा लागणं हे खरंच गरजेचं होतं का? अशा प्रकारे आरोप झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा घेत राहिला तर कोणता पायंडा पडेल आणि याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात? अनिल देशमुखांचं नेमकं काय चुकलं, सरकारचं नेमकं काय चुकलं, याविषयी अधिक चर्चा करूया आजच्या रोखोकमध्ये. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विद्या चव्हाण, तसंच भाजपचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे अतुल कुलकर्णी. या सगळ्यांचं स्वागत करूया. अतुल कुलकर्णी, खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमधली ही सगळी घटनाक्रम पाहिला तर खरंच अनिल देशमुखांचं काय चुकलं, सरकारचं काय चुकलं? तर गृहमंत्र्यांनी कमीत कमी बोललं पाहिजे, पण ते थोडेसे बोलले आणि त्या बोलण्यामुळे ज्या काही अडचणी झाल्या त्या त्यांना भोगाव्या लागल्या. हा एक भाग आहे. मात्र सगळं काही अनिल देशमुखांचं चुकलं असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. त्याचं कारण असं की मुंबई हायकोर्टामध्ये जेव्हा यांची परमवीर सिंगची याचिका सुरू होती त्यावेळी हायकोर्टाने जे जे काही निष्कर्ष मांडले आणि जे जे काही ताशेरे ओढले ते सगळे परमवीर सिंग यांच्या कार्यपद्धतीविषयी होते. त्यात त्यांनी अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर कुठलेही ताशेरे ओढलेले नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही चौकशी केली का, तुमच्या समोर त्यांनी 100 कोटी मागितले का, तुमच्याजवळ पुरावा काय त्याचा पैसे मागितल्याचा, त्याच्यानंतर तुमच्याजवळ काही कुणी येऊन सांगितलंय का कोणत्या अधिकाऱ्याने की हो माझ्याजवळ पैसे मागितले, मग जर तुम्हाला हे माहिती होतं तर तुम्ही त्याच वेळी गुन्हा का दाखल केला नाही, असे अनेक प्रश्न हायकोर्टाने विचारले ज्याची उत्तरं परमवीर सिंग यांच्या वकिलांनी देणं अपेक्षित होतं. ते जे काही झालं ते आता तो इतिहास झाला. मात्र याच्यात कुठेही अनिल देशमुखांचं काही चुकलंय अशा पद्धतीचं विधान हायकोर्टाने केलेलं नव्हता, एक भाग. दुसरा भाग, काल जेव्हा ऑर्डर आली, ऑर्डरमध्ये त्यांनी एक उल्लेख केला की सीबीआयने 15 दिवसाच्या आत तपासणी केली पाहिजे, सीबीआयने FIR दाखल करायची गरज नाही असं हायकोर्टाने सांगितलंय. 15 दिवसात प्राथमिक अहवाल द्या आणि त्या अहवालात काही तथ्य आढळलं तर तुम्ही याची सीबीआय संचालकांनी काय पुढील कारवाई करायची आहे ती करावी. हे सगळं अशा पद्धतीने समोर आलेलं आहे. आणि सरकारवर जे काही हल्ला होणार होता तो हल्ला थांबवण्यासाठी म्हणून अनिल देशमुख, ही राजकीय खेळी सरकारने देखील केली की ताबडतोब अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर आता ते सरकार कोर्टात गेलं, अनिल देशमुख कोर्टात गेले, पण सरकारवर जे काही आरोप प्रत्यारोप होणार होते ते तो फोकस आता सगळा अनिल देशमुखांची मूळ काय राहील, सुप्रीम कोर्ट काय म्हणेल, या गोष्टीवर आता तो सगळा फोकस गेला. त्यामुळे ही कुठेतरी राजकीय खेळी सरकारने देखील केली, ज्या पद्धतीने विरोधकांनी केली त्या पद्धतीने. त्यामुळे असं कोणाचं काय चुकलं हे तर शेवटी आता सुप्रीम कोर्टात सगळं प्रकरण गेलंय, सुप्रीम कोर्टात कळेल. आणि सीबीआयला 15 दिवसाची मुदत दिली आहे, त्याचा देखील अहवाल आला पाहिजे. मला माहिती अशी मिळाली आहे की सीबीआयची टीम देखील आता मुंबईत आलेली आहे आणि त्यांनी त्यांची प्राथमिक चौकशी सुरू केलेली आहे. पण यामागे निश्चितपणे राजकारण झालंय हे नाकारण्यास कुठलंही म्हणजे हे नाही, राजकारण झालेलं आहे याच्यामध्ये, या एकूणच सगळ्या प्रकरणांमध्ये जे जे मुद्दे तुम्ही सुरुवातीला मांडले त्यामध्ये. नक्की. शिवराय कुलकर्णी, साधारणपणे जनमानसातून या प्रतिक्रिया उमटतात की कोरोना काळ असताना, जिथे अधिकाधिक लक्ष कोरोना आणि त्याविषयीच्या उपाययोजनांवर देणं गरजेचं असताना विरोधकांकडून महत्त्वाच्या पदावरील मंत्र्यांचा राजीनामा मागणं खरंच गरजेचं होतं? हा प्रश्न उपस्थित करत असतील त्यांनी याही प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे की वाझेनी अँटेलियाच्या समोर स्फोटक ठेवणं योग्य आहे का? आणि वाझे सारख्या एका पोलिसांनी ते स्फोटक ठेवल्यानंतर फक्त तो पोलीस अधिकारी आपल्या मर्जीतला आहे आणि आपल्याला पाहिजे ते कारस्थान घडून आणतो, म्हणून त्याला आम्ही सरसकट वाचवतो, सरसकट क्लीन चिट देतो, सरसकट पोलिसांचं गुन्हेगारीकरण करतो, सरसकट राजकारणाचं गुन्हेगारीकरण करतो. एकीकडे आमच्याकडे कोरोना कंट्रोल होत नाही, कोरोनाची हालत आमची खराब आहे,
दवाखाने खराब आहेत, महिला असुरक्षित आहेत, कोविड सेंटरवर महिलांवर बलात्कार होत आहेत, हे इकडे अपयश आणि तिकडे सरळ सरळ सोट गुन्हेगारीकरण. मला सांगा, सामान्य जनता क्षम्य माफ करेल का या विषयाला? ज्या पद्धतीने सरकार वाझे प्रकरणामध्ये वागलेला आहे, परमवीरच्या प्रकरणामध्ये वागलेला आहे, हा मुद्दा तर काही हा जो सगळा बॉम्ब आहे भाजपने टाकलेला बॉम्ब नाहीये. परमवीर सिंग तुमच्या सरकारमधला माणूस होता, तुमचा प्रिय माणूस होता, तुमच्या गळ्यातला ताईत होता. परमवीर सिंगांचा सगळा इतिहास बघा, कुंडली काढून बघा. ही कुंडली पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी मविया आहे त्यांच्या धार्जिणी कुंडली आहे पूर्ण. त्याच्यामुळे हा आरोप जो आहे वाझे प्रकरणामध्ये पटलावर, विधिमंडळाच्या पटलावर अत्यंत बेजबाबदारपणे त्याची पाठराखण ही मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत केल्या गेली. आणि मग काय भारतीय जनता पार्टीने कोरोनाचं निमित्त करून यांना प्रश्न विचारायचे नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने प्रश्न विचारला. आज जी अनिल देशमुखांवर कारवाई झालेली आहे, ही कारवाई ही न्यायालयाने सांगितली यांच्यावर चौकशी लावा. सीबीआयची मागणी आम्ही नाही केली, सीबीआय न्यायालयाने सांगितलं. आणि नैतिक जबाबदारी म्हणून खरं म्हणजे अनिल देशमुखांनी ज्या दिवशी परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप केले त्याच दिवशी त्यांनी त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण की हे आरोप कोण्या विरोधी पक्षांनी नव्हे तर त्यांच्या सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले होते. त्यामुळे जेव्हा एखाद्या मंत्र्यावर, एखाद्या सरकारवर त्यांच्या सरकारमधले मोठे अधिकारी कागदपत्र हातात घेऊन या पद्धतीने जर आरोप करणार असतील तर नैतिक जबाबदारी म्हणून त्याला सामोरं जाणं आणि जनतेसमोर दूध का दूध पाणी का पाणी हे जे शेवटी त्यांना त्याची जाग आली या वाक्याची, ही जाग जर पहिल्या दिवशी अनिल देशमुखांना आली असती. आणखीन एक हेमालीजी मला या अनुषंगाने आपल्याला सांगावं वाटतं की अगदी कोविड म्हणतो आपण, पण वाधवांना पास देणं. ज्या कोरोना काळामध्ये शेकडो लक्षावधी विद्यार्थी महाराष्ट्रातले हे असहाय्य झाले होते, मजूर असहाय्य झाले होते, त्यावेळी आरोपी असलेल्या वाधवांना याच अनिल देशमुखांनी पास दिला. पालघर प्रकरणामध्ये 2 साधू मारले जात असताना टिंगल टवाळी करणारे विधान याच अनिल देशमुखांनी काढले. किती मोठा पाडा वाचायचा मला तुम्ही सांगा ना. की गृहमंत्री आहेत या राज्याचे, त्यांनी कोरोना काळात जबाबदारपणे वागायला नको का? जबाबदारीच्या सगळ्या मर्यादा अनिल देशमुखांनी ओलांडल्या होत्या. आणि खुद्द अनिल देशमुखांनीच नव्हे तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पूर्णपणे बेजबाबदार वर्तन या सगळ्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. अजूनही त्यांनी मौन सोडलेलं नाही या प्रकरणावरचं. हे सगळं काय इंगित करतं? त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जे काम केलं, आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्हाला जी भूमिका दिलेली आहे जनतेने, ती भूमिका आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे निभवतो. विद्या चव्हाण, आपण ऐकलेलं आहे अतुल कुलकर्णी शिवराय कुलकर्णी काय म्हणालेले आहेत. बेजबाबदार गृहमंत्र्यांची बेजबाबदार विधान आणि त्यामुळे हे सगळं ओढवलेलं आहे संकट सरकारवर, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण याला काय उत्तर द्याल? ते खूपच बोलले आणि ते जे बोलले ते खोटं बोललं. भाजपचं जे धोरण आहे की रेटून बोला, खोटं बोला, पण महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा खोटेपणा पूर्णपणे माहिती आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचंय की जे मगाशी जे अतुल कुलकर्णी पत्रकार बोलले त्यांनी हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. आणि माझ्याही मनात ही शंका आहे की मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा हायकोर्टामध्ये हे मॅटर गेलं तेव्हा कोर्टाने जे प्रश्न विचारले होते की आतापर्यंत FIR तुम्ही का केला नाही, तुम्ही पहिल्यांदा FIR केला पाहिजे, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीये आणि ही पब्लिक इंटरेस्ट याचिका होऊ शकत नाही, हा फक्त परमवीर तुमच्या इंटरेस्टचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलेली आहे. तर हे सगळं हे जे आरोप होते म्हणजे कोर्टाने तर इथपर्यंत सांगितलेलं की तुम्ही आमच्याकडे कशाला आला, तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जा आणि तिथे करा. म्हणजे मागच्या आठवड्यात हायकोर्टाने जे प्रश्न उपस्थित केले होते, स्वतःच उपस्थित केले होते, त्या प्रश्नावरती पूर्ण युटर्न घेऊन आता लगेच CBI इन्क्वायरी करा. आणि हे सगळं जे काही कोर्टाचा निर्णय तो अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तीला तर हा खूपच अनपेक्षित होतं की इतक्या अनपेक्षितपणे कोर्टाने असं CBIची एन्क्वायरी कशी काय लावली. आता कोर्टावरती काही बोलायचं नाही त्यामुळे मीही त्याच्यावर काही बोलणार नाहीये, परंतु लोकांच्या मनात निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि दुसरं, आता जे भाजपचे प्रवक्ते बोलत होते त्यांना मला एक सांगायचंय की 15 दिवसापूर्वी राजीनामा देण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण ती मागणी तुम्ही केलेली होती. विरोधी पक्ष हे नेहमीच कारस्थान करत असतं आणि आतापर्यंत विरोधी पक्षाने
नेत्यांनी बघून सगळ्या म्हणजे गोव्याला असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, आपण सगळीकडे बघितलेलं आहे की कर्नाटकामध्ये असेल, त्यांनी विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रचंड पैसा खर्च करून प्रयत्न केलेला आहे. परंतु महाआघाडीचं सरकार हे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार हे त्यांना वाटलं होतं एक 15 दिवसात 2 महिन्यात कोसळेल, परंतु कोसळलं. विद्याताई, आणि आताही भाजपकडून असं म्हटलं जात आहे की आता पुढच्या 8 दिवसांमध्ये सरकारमधून तिसरी विकेट पडेल. अनिल परबांच्या नावाची चर्चा सुद्धा विरोधकांकडून सुरू झाली आहे. सरकार हे आव्हान कसं परतवून लावेल? नाही, आता हे बघा, चंद्रकांत पाटील काय बोलले ते मी ऐकलं. त्यांची मुक्ताफळं मी ऐकलेली आहे, कारण ते पूर्वी बॅक बेंचर्स होते. 5-7 वर्षापूर्वी जर बघितलं त्यांच्या तोंडात एक शब्दही फुटत नव्हता. परंतु आता ते महसूल मंत्री झाल्यानंतर आज त्यांचा स्टेटस वाढलेला आहे. अमित शहाचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना हे महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, म्हणून ते काय वाटेल बोलता. पण त्यांना मला उत्तर द्यायचंय, एक काय 10 विकेट जरी तुम्ही घेतल्या तरी महाआघाडीचं सरकार हलणार नाही. ते अत्यंत भक्कमपणे उभं आहे आणि त्यांनी यापुढे हेही स्टेटमेंट केलंय की आम्ही स्वबळावरती निवडून येऊ. अरे, तुमची स्वबळावरती निवडून येण्याची एवढी जर इच्छाशक्ती आहे आणि ते आणखीन बोलले की आमचे कर्म खूप चांगले, यांच्या कर्माने हे मरतील, त्यांना उत्तर द्यायचंय की आमची कर्म खूपच चांगली आहेत. गुजरातमध्ये 2002 मध्ये जे महिलांवर सामूहिक बलात्कार करणारं सरकार आहे, त्यांची कर्म इतकी घाणेरडी आहे की केंद्रातलं सरकारही त्यांच्या ताब्यात राहणार नाही. आम्ही केंद्रामध्ये पण सत्ता स्थापन करणार आहोत. भाजप विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष हा कारस्थान करतोय. यासाठी विद्याताई चव्हाण यांनी अनेक इतर राज्यांची उदाहरणं दिलेली आहेत. शिवराय कुलकर्णी, आपण यावर काय बोलाल? नाही, काय इतर राज्यांची उदाहरणं ही राजकीय उदाहरणं आहे. आता वाझे ह्या यांच्या गळ्यातला ताईत होता, याच्यावर ताई काही बोलत नाहीत. कोणी वाचवला वाझेला? फार सत्यवचनी या दुसऱ्याला खोटं करतात, हे खोटं बोलतात. अहो, तुम्ही सत्य बोलता तर सांगा ना. परमवीर सिंग कोर्टात जायच्या आधी सत्य बोलला होता ना परमवीर सिंग. तुमचे सगळ्यात आदरणीय श्रद्धेय शरदराव पवारांकडे गेला होता परमवीर सिंग. त्यांनी सांगितलं की मला या पद्धतीने माझ्या पोलीस दलातल्या लोकांना 100 कोटीचे टार्गेट दिल्या गेलेले आहेत, या पद्धतीने राजकारण सुरू आहे. हे शरद पवारांना सांगितलं होतं, हे उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. का बरं लपवता या गोष्टी? जर तुम्हाला एवढी चाड आहे, तुम्हाला दाबायचं होतं की काय आहे याच्या मागे नेमकं कारस्थान कोण करताय? अँटेलियावरच्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे स्वतः या पद्धतीने स्टेटमेंट देतात की तो काय ओसामा बिन लादेन आहे का वाझे म्हणजे. त्यानंतर गृहमंत्री पटलावर स्टेटमेंट देतात. जेव्हा पुरावे सादर केले देवेंद्र फडणवीसांनी, तेव्हा गृहमंत्री न्यायप्रिय, ज्यांची बाजू इथे फार सत्यवचनी असल्यासारखी घेतली जाते दुसऱ्यांना खोटं ठरवून, हे नेहमीच झालं. गुजरात, कर्नाटक, अमुक राजस्थान. अरे, सरकार तुमचा महाराष्ट्रात ज्या घटना घडतात त्याच्यावर बोलावं लागेल ना. त्याच्यावर मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाही. हे गृहमंत्री पटलावर सांगतात की तुमचा राग आहे का त्याच्यावर? अहो, आमचा राग असल्याचा काय प्रश्न आहे? एक मनसुख हिरेन मरणार आहे हे सांगितल्यानंतर देखील या सरकारला जाग येत नाही की झोपेचं सोंग घेतलं होतं. काय झालं होतं? तुमच्यापर्यंत परमवीर सिंग आले होते आणि ते परमवीर सिंग ज्याची नियुक्ती तुम्ही केली आहे, ते परमवीर सिंग तुमच्या म्हणण्यानुसार काम करत होते. त्यांच्या हाताखालचा तो वाझे, त्याला तुम्ही ठिकठिकाणच्या प्रत्येक ठिकाणच्या संवेदनशील जेवढी प्रकरण असतील त्या प्रकरणांचा तपास तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मी तुमच्या मध्ये बोललो नाही, मग मी मध्ये बोलेल, मग म्हणायचं नाही काही. आणि तो वाझे की ज्या वाझेकडे सगळे तपास तुम्ही देत होता, त्या वाझेशी तुमची अशी कोणती भावनिक गुंतागुंत आहे? त्या वाझेचं हे जे रोज समोर येत आहे, त्या वाझेला तुम्ही का वाचवत होतात? हे महाराष्ट्र बघतोय ना. तुम्ही खोटं बोलता. तुम्ही राजस्थान केलं, तुम्ही मध्य प्रदेश केलं, तुम्ही तिकडे ते केलं, तुम्ही इकडे बलात्कार केला. महाराष्ट्रातल्या बलात्कारांवर बोला, कालच्या दीपाली चव्हाणवर बोला, पूजा चव्हाणवर बोला, क्वारंटाईन सेंटरमध्ये झालेल्या बलात्कारावर बोला, याच्या आकड्यांवर बोला, कोरोनाच्या आकड्यांवर बोला, कोरोनाच्या मृतांवर बोला. याच्यावर आम्ही बोलणार नाही. याच्यावर आम्हाला प्रश्न विचारायचा नाही. याच्यावर जर आम्हाला प्रश्न विचारला तर झारखंड, हरियाणा, अमुक ढमुक तुम्ही असं नाही चालत. सरकार तुमचं आहे, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. वाझेला का वाचवत होते? विद्याताई चव्हाण यांना काही बोलायचंय, आपण बोलू देऊया.
विद्याताई बोला. नाही हेमाली, ते जे बोलतायत ना ते पवार साहेबांचा उल्लेख केला त्यांनी की पवार साहेबांना भेटले, यांना भेटले, त्यांना भेटले. ते परमवीर सिंगांनी जो 16 तारखेला ते सीएम साहेबांना भेटले तेव्हा त्यांनी कसलाही भ्रष्टाचाराचा उल्लेख केलेला नाही. त्यांची जेव्हा बदली होणार याची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी हे सगळं कुंभार भाजपने हे रचून दिलेलं आहे. त्यांच्या ईमेल आयडी अकाउंट मधनं सुद्धा ईमेल गेला नाही, त्यांच्या याच्यावर सही सुद्धा नव्हती. हे सगळी भाजपची भाषा आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस लगेच दिल्लीला रवाना झाले. त्यांनी सगळं हा खोटेपणा सुरू केला आणि हा खोटेपणा आजचा नाहीये. मला या ठिकाणी सांगायचं आहे की 28 ऑगस्ट 2018 रोमिला थापर यांनी सुद्धा गृहमंत्र्याला पार्टी करून हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं आणि सप्टेंबर 2018 सीबीआय ह्याच्यात कोर्टाने हे सांगितलेलं होतं की पोलिसांनी गृह खात्याने विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यावेळेस फडणवीसांकडे हे गृह खातं होतं, आमच्याकडे नव्हतं. तेव्हा ते एल्गार परिषद आणि ज्या रायट्स झाल्या होत्या भीमा कोरेगावला, ज्या यांनी भिडेंनी आणि एकबोटेंनी केल्या होत्या त्याच्यावरती हे सगळं. विद्याताई, आपण या सगळ्यावर आणखीन पुढे चर्चा करणार आहोत. आता पुढे आणखीन इतिहासात काय झालं हे पाहण्यापेक्षा नेमकं आत्ता अलीकडे काय चुकलेलं आहे हे आपण पाहणार आहोत आणि बोलणार आहोत. याविषयी आपण अतुल कुलकर्णी यांच्याकडूनही त्यांचं मत जाणून घेणार आहोत. मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल. रोखोक या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. माझ्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णी, जर असा प्रत्येक मंत्र्यावर आरोप होत राहिला आणि जर हे राजीनामा सत्र सुरू राहिलं तर एक वेगळाच पायंडा नाही का पडणार आणि याचे नेमके पुढे काय परिणाम होऊ शकतात? नक्की, अगदी योग्य प्रश्न आहे. पायंडे पडू शकतात असे, पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातला जर इतिहास बघितला आपण तर त्यांच्या काळातही अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. चिक्की घोटाळा असेल किंवा अन्य जवळपास 14-15 मंत्र्यांवर आरोप झाले आणि त्या सगळ्या मंत्र्यांना त्यावेळी क्लीन चिट देण्यात आली. त्यांच्याच पक्षाचे नेते जे आता राष्ट्रवादीत आलेत, एकनाथ खडसे, भाजपमध्ये असताना म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे क्लीन चिट, कपडे क्लीन करणारी. अशा पद्धतीने ते पक्षात असताना त्यांनी आरोप केले होते. पण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांचं सरकार आहे आणि एक तिघांमध्ये एक समन्वय जो पाहिजे तो अभावाने दिसतोय. जेव्हा अनिल देशमुखांचं प्रकरण आलं त्यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून नेमकं काय प्रकरण आहे, कोणते मुद्दे आपण मांडले पाहिजेत, याचं जे स्ट्रॅटेजी प्लॅन करणं ज्याला म्हणतो ती त्यावेळी झाली नाही. संजय राठोडच्या प्रकरणातही हेच झालं की त्यावेळी देखील संबंधित स्वतः संजय राठोडच कुठे बाहेर आले नाहीत 15 दिवस, ते कुणाशी बोलले नाहीत, अनअवेलेबल होते. त्याच्यानंतर तिन्ही पक्षांना एकत्रित बसून त्यांना विश्वासात घेऊन काही सांगणं आहे ते झालं नाही. कुठेतरी 3 पक्षांमध्ये एक संवादाचा अभाव आहे, हा पहिला भाग आहे. आणि अशा पद्धतीने दरवेळी जर व्हायला लागलं तर मात्र सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होईल. आज मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या या सगळ्या हाताळणीमध्ये एक इमेज वेगळी झालेली आहे. त्या इमेजला धक्का लावायचा असेल तर ह्या सरकारला बदनाम केलं म्हणजे ऑटोमॅटिक सरकार पडलं, त्यांच्या कर्मानी पडलं असं म्हणायला मोकळे होतील. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला आपण जर छेद देऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसांमध्ये हा मुख्यमंत्री आपल्या घरातला आहे, आपला आहे, आपल्या मनातलं बोलतो, अशी जी काही प्रतिमा झालेली आहे त्या प्रतिमेला छेद द्यायचा असेल तर कुठेतरी सरकारला बदनाम करा, ऑटोमॅटिक त्याला छेद देता येईल अशी रणनीती भाजपची असू शकते. आणि अनिल देशमुखांचं काय चुकलं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ज्यावेळी परमवीर सिंगांची बदली झाली आणि त्यांनी सरकारच्या विरोधात आरोप केले गंभीर गृहमंत्र्यांच्या विरोधात, पोलीस दल हे शिस्तीचं दल म्हणून ओळखलं जातं. पोलिसांना संप करता येत नाही, पोलिसांना बंड करता येत नाही. अशा वेळी आपल्याच दलातला एक वरिष्ठ अधिकारी जर अशा पद्धतीने आरोप करतोय तर त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करणं आणि स्वतःचा कणखरपणा, ताठपणा दाखवून देणं हे सरकारचं काम होतं, ते झालं नाही. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात ज्यावेळी त्यांनी त्यांच्या फोन टॅपिंगचं प्रकरण समोर आलं, सीताराम कुंटे मुख्य सचिव यांची चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीने जे काही अहवाल समोर ठेवला त्याच्यानंतर त्या जरी आता केंद्रात प्रतिनियुक्तीवर असल्या तरी देखील राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांना निलंबित करण्याची शिफारस तातडीने केंद्र सरकारला करायला पाहिजे होती, ज्याच्यातून सरकारचा कणखरपणा दिसला असता. दुर्दैवाने ते देखील झालं नाही. त्यामुळे कुठेतरी सरकारला आपण अडचणीत आणू शकतो आणि सरकार ताठ भूमिका घेत नाही
अशी एक प्रतिमा याच्यातून तयार होते की काय, असं सध्याचं चित्र आहे. नक्की तर खरं या आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीमधल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे जी स्ट्रॅटेजी केली पाहिजे, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी अधिवेशनाच्या नक्की. काळामध्ये आणि जे त्यामुळेच हा विषय खरं म्हटलं तर खूप मोठा आहे, पण सरकारनं आता खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण जर विरोधकांकडून सतत आरोप होत असतील तर त्या आरोपांना परतवून कसं लावायचं, त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. जसं अतुल कुलकर्णी यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे, सरकारचा कणखरपणाही दिसला पाहिजे, तिन्ही पक्षांमधला समन्वय संवाद दिसला पाहिजे, तेव्हा विरोधकांना हे सरकार प्रति आव्हान देऊ शकतात. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांचे खूप खूप आभार. रोकठोक या कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे